स्वागत आहे तुमचं संजीवनी प्रात ब्लॉग चॅनलमध्ये। आजच्या आज एका नवीन आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर आज शेतात कांदा काढायचा चाललाय। मस्त असे लाल भडक कांदे शेतातील कांदा आणि औषध नाहीये कोणतं, फक्त शेणखत आणि पाणी एवढं त्याला खत घातले। रासायनिक खत काही सुद्धा नाहीये, तरी सुद्धा एवढे चांगले कांदा आले। शेणखत घातलं आणि वेळेवर भांगलन वगैरे केली ना की असे कांदे येतात। आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे आणि लाल असतात, त्याला युरिया वगैरे घातलेला असतो, बाकीचे अनेक असतात खत ते घातलेले असतात, त्यामुळे त्यांना आणि कांदा फुगण्याचे औषध सुद्धा सोडलेले असते, त्यामुळे ते कांदा फुगलेला आणि मोठा दिसतोय, फ्रेश वाटते। पण हा शेतातला बिन औषधी कांदा आहे। तर बघा, आणि लाल आहे, घट्ट सुद्धा आहे। असं नाही की रासायनिक खत वगैरे काय घातलं नसल्यामुळं चांगला एकदम कांदा। आणि आता वांगी पण आहेत, चला दाखव। आता वांगी बिन औषधाचे वांगी सुद्धा कुठे पण किडलेली नाही आहेत, किती फ्रेश वांगी आहेत आणि ताजी वांगी आहे, एकही डाग पडलेले नाही, बघू शकता। आणि औषध कोणतंही फवारलं नाही बरं का, फक्त शेणखत आहे ह्याला पण कांद्याबरोबर। फ्रेश माळवा, कोणताही आजार नाही होत, आरोग्य आपलं व्यवस्थित राहतं आणि ताज्या भाज्या पण खायला मिळतात। तर हे गावाकडचं जीवन असं असतं। आणि उन्हाळा पण जास्त असल्यामुळं वांग इथं खराब होऊन गेले, उष्णता लई आहे। हे खराब झाले उन्हामुळे वांग। पण खरंच ताज्या गावाकडील पालेभाज्या खायचा जो आनंद असतो तो कशातच नसतो। ताज्या पालेभाज्या, फळं सगळी कशी ताजी फ्रेश मिळतात, म्हणून आम्हाला शेतातलं जेवण भारी वाटतं। आणि शेताकडील जीवन जगायला एक वेगळीच मजा असते, फक्त गावाकडे राहणाऱ्यांना समजू शकते। तर बघा, फ्रेश वांगी, काटेरी वांगी, काळी वांगी, सध्या उन्हाळा आहे त्यामुळे भाज्या पण महाग झालेत। तर कांदा आणि वांगी बघा, फ्रेश माळवा आहे ना, कोणतंही औषध न फवारता केलेलं, आणि आपलं आरोग्य पण व्यवस्थित राहतं आणि ताजी माळवं पण खायला मिळतात। वांगी खूप चव आहेत बरं का। तर तुमच्याकडे आहे शेतात असं माळवं करता का तुम्ही खायापुरतं, की विकायला पण करता, नक्की कमेंट करून सांगा। आम्ही तर आमच्याकडे जास्त पाणी नसतं त्यामुळे आम्ही फक्त खायापुरतं केलेलं आहे। थोडं कांदा आहे, पाठीमागे गवारी आहे आणि वांगी पण आहेत। गवारी काल परवा दिवशी तोडली होती त्यामुळे गवारी नाही आहे। तर चला, पुन्हा एकदा भेटू अशाच एका आणखीन एका छान मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा।